दयेने आपण पुस्तक शेमोत दुसरा पुस्तक आपल्या तोराचा पराशा कितीसा आणि इथे आपण चॅप्टर लामेत बे 32 आणि पसुक आहे 11. तर परमेश्वराने म्हणजे आपल्या इस्रायल लोकांनी मोशे रब्बेनू खालती यायच्या अगोदर हार सिन्यावरून सिनाची डोंगरावरून खालती यायच्या अगोदर इस्रायल लोकांनी थोडीशी घाई केली की मोशे रब्बेनू म्हणाले 40 दिवस 40 रात्र आणि इस्रायल लोकांनी बघितलं का 40व्या दिवशी तो परत येत नाहीये म्हणजे खरं 40 रात्र झाले 40 दिवस आणि 40 रात्र तर 40 दिवस पूर्ण झाले पाहिजे. या लोकांनी विचार केला इस्रायल लोकांनी ते 40व्या दिवशी परत येतील बट ते 40 पूर्ण झाल्यानंतर 41 दिवशी तो खाली उतरणार आहे. त्यांच्या म्हणजे त्या लोकांनी विचार केला की मोशे रब्बेनू येत नाहीये का माहित नाही काय मोशे रब्बेनू काय झालंय पुन्हा मोशे रब्बेनू वारले असतील आणि वारल्यामुळे आपल्या आता लीडर कोण राहिला नाही आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये त्या लोकांनी लीडरची डिमांड केली आणि आरोननी ते डिले करण्यासाठी सांगितलं की सोना घेऊन या. सोनं आणण्यापर्यंत त्या लोकांनी म्हणजे सोनं पटापट घेऊन आले आणि मग आरोनी मग ते आगीमध्ये टाकला आणि मग ते जे एरेब्रा म्हणजे आपले इजिप्त मधून जे इजिप्शियन कन्वर्ट्स आले होते त्या लोकांनी म्हणजे ब्लॅक मॅजिक करून कारण की इजिप्त सगळ्यात वरती ब्लॅक मॅजिक मध्ये जगामध्ये तर मग म्हणतात की जगामध्ये जो ब्लॅक मॅजिक उतरला त्याच्यामधले आपला 9 भाग आले इजिप्त मध्ये आणि एक भाग आपल्या इंडियाच्या साईडला बंगालच्या साईडला इथे गेला म्हणजे 9 भाग इजिप्त मध्ये होते. तर मग तिथे एवढं म्हणजे एवढं त्यांचं म्हणजे ते लोक हे ब्लॅक मॅजिक मध्ये आणि जादूटोण्यामध्ये ज्यामध्ये होते तर मग ते लोकांनी स्पेल केला आणि काफ तयार झाला आणि ती लोक म्हणाले इस्रायल लोक बघा हा तुमचा देव आहे त्याने तुम्हाला इजिप्त मधून बाहेर काढला. त्या इस्रायल लोकांनी काही लोकांनी म्हणजे त्यांच्यावरती त्यांचं म्हणजे लक्ष दिलं त्यांचं म्हणजे एक प्रकारचा विश्वास केला. काही लोक म्हणाले की हे बरोबर नाहीये तर मग इस्रायल लोकांनी तिथे मूर्तीपूजा केली त्याची. मोशे रब्बेनू मग 40व्या दिवशी 41 दिवशी खालती आले आणि परमेश्वर म्हणाले की लवकर जा इस्रायल लोक खालती त्या लोकांनी लवकरच परमेश्वराचा मार्ग सोडला. परमेश्वराचा मार्ग सोडल्याने ते लोक त्या लोकांनी आपल्या मूर्तीपूजा केली मूर्तीपूजा करत आहेत. तर मोशे रब्बेनू खालती आले मोशे रब्बेनूनी पाट्या हातामध्ये ज्या होत्या ते तोडल्या म्हणजे पाळल्या त्यांनी ते म्हणजे परमेश्वर म्हणाले की जे पवित्र शब्द आहेत ते घेऊन टाक आणि तिच्या हातावरती जे दगड जे म्हणजे मोठे मोठे पीसेस होते ते हेवी झाले तर दगड हेवी झाला आणि त्यांनी ते खालती असे सोडून टाकले. नंतर मग मोशे रब्बेनू प्रार्थना केली इस्रायल लोकांसाठी आणि प्रार्थना सक्सेसफुल झाली आणि परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली म्हणजे मोशे रब्बेनूची प्रार्थना ऐकली इस्रायल लोकांना माफी मिळाला आणि मोशे रब्बेनूनी आठवण करून दिली म्हणजे परमेश्वर तुम्ही का म्हणजे एवढं इस्रायल लोकांना ती रागवता त्यांना तुम्ही बाहेर काढल्यात इजिप्त मधून एवढ्या मोठ्या ताकदीने आणि स्ट्रॉंग हाताने तर मग आता का तुम्ही म्हणजे कारण देता इजिप्शियन लोकांना बोलण्यासाठी म्हणजे दुसऱ्या लोकांना तुम्ही बोलण्यासाठी म्हणजे चान्स देता की दुसरे लोक काय म्हणतील हा परमेश्वर त्यांना म्हणजे काढण्याचा हेतू वाईट होता त्यांना मारायचा होता आणि त्यांना फिनिश करायचं होतं या पृथ्वीच्या म्हणजे याच्यामधून त्यासाठी परमेश्वराने काढला. पुढे परमेश्वराचा जो राग जो आहे आणि जो जो इव्हल जो वाईट आला त्यांच्या उलट तर आठवण करा अब्राहम इसाक याकोबाचे तुमचे सेवकांचे ज्यांना तुम्ही शब्द दिलात आणि मी वाढवणारे तुमचे ऑफस्प्रिंग्स जसे स्टार्स आहेत आसमानाचे त्याप्रमाणे
आणि तसाच तुम्ही म्हणजे शब्द दिलात आपल्या अब्राम, इसाक, याकोबांना. आणि पूर्ण जमीन जी आहे म्हणजे पूर्ण इस्रायल देश जो आहे त्यांच्या पुढच्या पिढीला तो देणार आहे, असं परमेश्वराने शब्द दिलेला आहे. तर मग मोशे रबेनूची प्रार्थना ऐकल्यानंतर परमेश्वर म्हणाले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना माफी देतो. आणि परमेश्वर मागे गेले. त्यांचा जो हेतू होता म्हणजे पूर्ण जमातीला डिस्ट्रॉय करायचा आणि मोशे रबेनूला रिप्रेस करायचं. पण याचा अर्थ नाही झाला की परमेश्वराने म्हणजे तो मूर्तीपूजाचा पाप झाला तो परमेश्वराने पूर्णपणे माफी माफी करून दिला. तो पूर्ण माफी नाही मिळाला. ज्याने कोणी मूर्तीपूजा केलेली आहे त्यांना नक्कीच म्हणजे मृत्यूदंड आहे, त्यांना म्हणजे डेथ पेनल्टी मिळेल. बट मोशे रब्बेनूनी इथे काय केलं, मोशे रब्बेनूनी इस्रायल लोकांना म्हणजे सर्व जमातीला मार्ग दाखवला पश्चातापाचं. ते परत गेले हार सिन्यावरती प्रार्थना करण्यासाठी आपल्या 40 दिवस. आणि त्याच्याने म्हणजे तो म्हणजे आपण म्हणतोय एवढी प्रार्थना करून पण आपल्यामध्ये जो आपण म्हणतो रेसिड्यू असतो तो थोडेशा गोष्टी राहतात त्या चुकाची त्या पापाची ते म्हणजे ते राहिले इस्रायल लोकांवरती. बट इथे मोशे रबेनूला म्हणजे मोशे रबेनू जे मोठा जो जो परमेश्वराचा इस्रायल लोकांना शिक्षा देण्याचा जो हे आहे तो परमेश्वराने म्हणजे हलका केला. आता पुढे सांगते मोशे रबेनूने मॅश केले म्हणजे तोडून टाकले सगळे आपल्या पाट्या. तर मोशे रब्बेनू उतरले. पसूक 15 मध्ये सांगते चॅप्टर 32 मध्ये की मोशे रब्बेनू खालती उतरले आपल्या डोंगरावरून त्याच्या हातामध्ये 2 पाट्या होत्या. आता 2 पाट्यांमध्ये म्हणजे दोन्ही बाजूला ते म्हणजे इन्स्क्राईब केलेलं आहे. म्हणजे एक बाजूने आपण बघतो तर दुसऱ्या बाजूने पण तसंच आपल्या त्या बाजूने दिसते. म्हणजे थ्रू अँड थ्रू त्यांना म्हणजे काविंग आहे ते. हे पाट्या जे आहेत परमेश्वराचा स्पेशल परमेश्वराचा हात आहे त्यामध्ये. आणि ती स्क्रिप्ट आहे परमेश्वराची, ती एनग्रेव्ह केलेली आहे आपल्या पाट्यांवरती. तर मोशे रब्बेनूनी म्हणजे परमेश्वराने जे पाट्या दिले मोशे रब्बेनूला त्यांची पवित्रता जी आहे त्यांना कम्पेअर त्यासारखं इनकम्पेअर म्हणजे कम्पेअर करण्यासारखं दुसरं काही नाहीये. जे फिजिकल एम्बॉडीमेंट आहे त्या ह्याच्यामध्ये परमेश्वरा शब्दामध्ये दुसऱ्या बाजूनी त्यांनी एन्काउंटर केला की लोक जे आहेत त्या लोकांनी म्हणजे दाखवला स्वतःला म्हणजे की आम्ही अनवर्दी आहोत हे रिसीव्ह करण्यासाठी. म्हणजे एक बाजूने म्हणजे परमेश्वराने ठरवलं की इस्रायल लोकांना म्हणजे 10 आज्ञाच्या पाट्या मिळतील. पण पाट्यांची पवित्रता जी आहे ती पवित्रता बघून अगर इस्रायल लोकांकडे आपण बघू त्यांना जो दिले जातोय त्यांची पवित्रता जी आहे ती त्या लेवलची नाहीये. आणि त्या लोकांनी दाखवलं की आम्ही ते मिळण्यासाठी फिट नाही आम्हाला. तर मग त्यांनी विचार केला की अगर ते फिट नाहीयेत आणि त्यांना दिले जातोय तर मग त्यांच्यावरती म्हणजे पुढे जाऊन प्रसंग कठीण येतील. तर त्यांना वाचवण्यासाठी मोशे रब्बेनु म्हणाले की आपल्याला म्हणजे काहीतरी इथे एक मधला मार्ग काढला पाहिजे. तर मधला मार्ग कसा काढला पाहिजे की इस्रायल लोकांवरती पण मोठी शिक्षा येणार नाही. दुसरा, परमेश्वर इस्रायल लोकांच्या जवळ राहतील. आणि म्हणजे परमेश्वराचा तोरा जो आहे तो आपल्याला 10 तर मिळाले तोरा जो मिळालेला आहे तो म्हणजे आपल्याकडे पण राहील. म्हणजे चारी बाजूने आपल्याला म्हणजे एक प्रकारचं म्हणजे मोशे रब्बेनूला तो हे करायचा होता. तर मग मोशे रब्बेनूने विचार करा विचार केला की आपण हे पाट्या तोडून तोडल्या लोकांच्या समोर
तर मग हे बघून लोक जण शॉक होतील आणि त्यांना समजल की त्यांच्या हातातून जो जो पाप झालेला आहे तो किती म्हणजे कडक आहे. पुढे की तुम्ही म्हणजे आपला ही जी रायटिंग जी आहे म्हणजे मोशे रबेinu ठेवणं आपले जेव्हा उतरले हा सिनाईवरून आणि हा जो रायटिंग जो आहे तो परमेश्वराचा रायटिंग आहे, इन्स्क्राईब केलेला आहे. आता आपण 10 पाटे जे आहेत त्यांना जो इन्स्क्राईब केलेला आहे तो डिवाइन ओरिजिन आहे. म्हणजे आपलं म्हणतो ना आपण परमेश्वराकडून ऐकतो. इव्हन त्यांचा जो म्हणजे जो इन्स्क्राईब केलेला आहे तो थ्रू अँड थ्रू आहे आणि तो दोन्ही बाजूनी तो दिसतोय. जे रायटिंग आहेत तो रायटिंग आहे चमत्काराचं, की आपण बघतो दोन बाजू दोन दोन मार्गाने. त्याने आपण बघतो त्याने आपण समजा इन्स्क्राईब करतो कुठली गोष्ट दगडामध्ये बोला थ्रू अँड थ्रू, तर दुसऱ्या बाजूने कशी आपल्याला उलटी दिसेल. म्हणजे इथून आपल्याला दिसते सरळ, दुसऱ्या बाजूने आपण बघू तर उलटी दिसेल आपल्याला. ते इथे म्हणतोय का नाही, ते दोन्ही बाजूनी राईट बाजूने दिसत होते. म्हणजे रिव्हर्स ऑर्डर नव्हता. इथून पण तुम्ही बघा तर आपल्याला बरोबर दिसते अनोखी असे म्हणजे मी परमेश्वर आहे, तर दुसऱ्या बाजूने पण मी परमेश्वर आहे. तसाच आपले वाडवडील म्हणतात त्या मधला लेटर जो आहे समेख आणि मेन सोफित त्यांचा शेप कसा आहे की त्यांना मधी जो आहे ना मधी मधी जो गॅप जो आहे तो सामायिकचा मधला गोल दिसण्यासाठी मधला भाग तो म्हणजे तसंच राहिला पाहिजे. तर इथे हा दगडाचा भाग जो मधला तिथे ते सामायिकच्या मध्ये आणि मेन सोफेटच्या मध्ये तो एक्झॅक्टली तसाच राहिला मिड एअर मध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना हवेमध्ये, असे एवढा काय मग कधी सांगतात. तर तो एक चमत्कार म्हणजे आपण बघतो दुसरा चमत्कार त्या पाट्यांमध्ये होता. आता इथे एनग्रेव केलेलं आहे म्हणजे आपले वाडवडील सांगतात की हे जे शब्द जे आहेत ते म्हणजे ते आहेत हिरोज म्हणजे त्यांना म्हणजे काफ केलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये, त्यांना काफ केलेला आहे आपल्या काविंगला आपण म्हणतो आपला हिरूत म्हणजे फ्रीडम. तर आपली ओळी इथे सांगते की इस्रायल लोकांचा म्हणजे जो मार्ग जो आहे फ्रीडमचा तो म्हणजे लिहिलेला इन्स्क्राईब केलेला आहे आपल्या त्या पाट्यांमध्ये. तर मग इथे काय सांगते आपल्याला काय शिकवते म्हणजे पिरके आबद मध्ये पण लिहिलंय की ना खरी माणसाला अगर स्वतःला म्हणजे फ्री पर्सन समजायचं आहे तर मग त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी एंगेज झाला पाहिजे, स्वतःला एंगेज केलं पाहिजे तोराच्या अभ्यासमध्ये. त्यांनी म्हणजे स्वतःला बिझी केलं पाहिजे तोराच्या अभ्यासामध्ये. तर मग तो खरा फ्री मनुष्य आहे, तो खरा फ्री मनुष्य मानला जातो. का, कारण की खरी फ्रीडम जी आहे ती कधी आहे, जेव्हा मनुष्य आपला आयुष्य जगतो परमेश्वराने जसा म्हणजे माणसाला तयार केलेला आहे राहण्यासाठी त्याप्रमाणे. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की एखादा मनुष्य आपल्या स्वतःच्या पॅशन मध्ये किंवा सोसायटीच्या म्हणजे जे रूल्स आहेत रेग्युलर त्याप्रमाणे तो जातो, किंवा किंवा तो अशा भानगडीमध्ये पडतो का जिथे म्हणजे कॉम्पिटिशन आहे, कोण पुढे आहे कोण मागे आहे, मी कसा पुढे येईन, मी कसा म्हणजे स्वतःला म्हणजे आपला बिझनेस मध्ये कामामध्ये अभ्यासामध्ये मी पुढे येईन. किंवा दुसरं आपण म्हणतो फॅशनेबल कल्चर म्हणजे आपण फॅशनेबल कल्चर मध्ये वाहून जातो. ह्या गोष्टी ज्या आहेत ते परमेश्वराने जो माणसाला बनवण्याचा हेतू जो आहे त्याच्या उलट करतोय तो. त्यासाठी आपण
त्यासाठी आपण बघतो की परमेश्वराचा जो म्हणजे जो आपल्याला परमेश्वराने जो तोरा दिलेला आहे, तोराचा अभ्यास केल्याने आपल्याला खरी फ्रीडम मिळते. खरा म्हणजे आपण खरे फ्री मनुष्य आहोत त्याच्याने. नाहीतर मग आपण बांधलेले आहोत, 24 तास बांधलेले आहोत. 24 तास नाही, हिब्रू मध्ये आपण म्हणतो अं, आपला 27 hours बांधलेले आहोत. तर मग इथे आपण तोराचा हे सांगते आपला तोरा, की तोरा जो टीचिंग जो आहे तो खिरूत आहे. प्रोनाउन्सला आपण म्हणतो खिरूत, म्हणजे एनग्रेव्हला खरूत सांगितलं. खरूत, खिरूत हे शब्द जे आहेत फ्रीडम. पुढे पसूक आपल्याला 16 मध्ये सांगते, 17, योशुआनी ऐकला आवाज, आपलं लोक ओरडतायत मोशे रबीन उतरल्यानंतर. तर मोशे रबीन म्हणतायत हा 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 आवाज जो आहे, योशुआ म्हणाले मोशे रबीनूला, हा आवाज लढाईचा वाटते. तर मोशे रबीनू त्याला उत्तर देत आहेत, हा लढा हा आवाज नाही ओरडाचा आहे ताकदीने, किंवा नाही तो आवाज म्हणजे आपला विकनेस, म्हणजे आपला जेव्हा मनुष्य किंवा जमात वीक होते, म्हणजे एकदम हात गळतात आणि असा त्या आवाज, तसा आवाज पण नाहीये. तसाच आपला आवाज हा डिस्ट्रेसचा पण नाहीये. म्हणजे हा आवाज मला जो वाटतोय तो डिस्ट्रेस, म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या डिस्ट्रेस मध्ये, म्हणजे म्हणजे मनुष्याला तिथे शांती नाहीये, असा आवाज वाटतो, असा वाटतोय आवाज. की योशुआ जो मोशे रबेनूचे लॉयल सर्वंट होते आणि स्टुडंट होते, त्यांनी कधीच मोशे रबेनूचा म्हणजे सिनाई डोंगराच्या खालून पायथ्याशी 40 दिवस, पूर्ण 40 दिवस ते परत म्हणजे गेले नाही. मोशे रबेनू वरती गेल्यानंतर नाही, फक्त ते जवळ आहे मोशे रबेनूच्या, पुढे पण मोशे रबेनू गेले. खरा म्हणजे पॉइंट काय इथे बोलायचा, की कुठलाही दुसरा जीव, म्हणजे आपण म्हणतो म्हणजे आपण बघू दुसरे जे स्टुडंट्स आहेत, आणि हे जे स्टुडंट आहेत मोशे रबेनूचे, त्यांनी कधीच म्हणजे मोशे रबेनूच्या म्हणजे आपण म्हणतो ना मोशे रबेनू पासून कधीच ते म्हणजे लांब गेले नाही. प्रयत्न केला मोशे रबेनूची टीचिंग जी आहेत, मोशे रबेनू शिकवत आहेत तेव्हा त्या मोशे रबेनू संगत नेहमी आहेत. आणि इथे आपण बघतो हा प्रूफ जो आहे तलमूद मध्ये सांगते आपल्याला, मन्ना जो आहे म्हणजे वरून जो जेवण पडला, आला खाली, परमेश्वराने आसमानामधून जेवण आपल्याला पुरवलं 40 वर्ष. तर हर एकाचा मन्ना जो आहे अशा जागेवरती पडला ज्या जागेवरती तो आहे. तर आता ह्याच्यामध्ये म्हणजे वेगळे, अगर इथं म्हणजे डिस्प्यूट आहे, म्हणजे वेगळा म्हणजे मत आहे, की अगर कुठलाही स्लेव असेल तर कोणत्या मालकीचा येतो. तर मग मोशे रबेनू ते सेटल केला, बघून ज्या मास्टरच्या टेंट मध्ये स्लेवचा मन्ना पडलेला आहे तो तो त्याचा आहे. म्हणजे परमेश्वराने वरून जो जेवण पाठवलं तो एक्झॅक्टली किती माणसं आहेत त्याप्रमाणे पाठवलं. आणि इथे सिन्स मोशे रबेनूनी मोशेनं बघितलं की जेव्हा माणसांची म्हणजे भांडण, म्हणजे दोन माणसांची भांडण होत आहेत, कोणचा स्लेव आहे तो, तर मग परमेश्वराने वरून जो मान पाठवला त्याच्या घराच्या बाजूला त्याजवळ, तर मग समजले जातो की तो त्याचा स्लेव आहे. तर या 40 वर्षामध्ये मोशे रबेनूचा मान जो आहे तो पुढे पडला आपल्या सिनाई डोंगराच्या खालती. ते इथे प्रूफ करते तो फक्त एकटाच होता, तो म्हणजे मोशे रबेनूच्या
ला बिलॉंग करतोय, म्हणजे मोशे रबेनूचा आहे. तर इथे आपण बघतोय ह्याच्यामध्ये दाखवते का त्याचं फ्युचर मध्ये पुढे जाऊन त्याचं काय म्हणजे काम आहे, आपल्या पूर्ण इस्रायल जमातीसाठी काय त्याचा रोल आहे, तर तो मोशे रबेनूच्या नंतर आपल्या इस्रायल लोकांचा लीडर होणार आहे. ह्याच्यावरून आपण दिसण्यात येतोय. असं मसखेत यमामध्ये दाफ 76 आलेफ मध्ये सांगते आपल्याला. आता ते लोक म्हणजे योशुआ आपला मोशे रबेनू म्हणाले की हा जो म्हणजे आवाज जो आहे तो म्हणजे आपला योशुआ म्हणतात आवाज ओरडायचा आवाज आहे. इथे बघतो हा आवाज जो आहे सेलिब्रेशन आहे त्या एगलच्या तिथे. म्हणजे एक प्रकारचे लोक म्हणजे सेलिब्रेशन करतायत, जी मूर्ती तयार झाली तो एवढा जोरात होता तर तो ऐकायला येत होता इवन आपल्या सिनाई डोंगराच्या पायथ्यावरती, पायथ्याच्या जवळ. योशुआने ऐकला, बट त्यांनी त्यांनी म्हणजे चुकीची समज घेतली. तर त्याला वाटला, म्हणजे त्यांनी विचार केला की ओला इथे म्हणजे एग्रेसिव्ह अटॅक झालेला आहे, काहीतरी म्हणजे हे झालेलं आहे. मोशे रबेनू त्याला करेक्ट केला आणि मोशे रबेनू म्हणाले की या आवाजापासून आपल्याला दिसण्यात येतोय की आवाज जो आहे म्हणजे हा आवाज जो आहे आवाज आपला ह्याचा आहे. हा आवाज जो आहे तो आवाज म्हणजे हा आवाज रिप्रेझेंट करते काहीतरी, काहीतरी वेगळंच. म्हणजे रंबान अंतात मिद्राश इथे मोशे रब्बेने उत्तर देत आहेत. हा जो रिब्यूट देण्यात आला योशुआला सांगण्यासाठी की फ्युचर लीडर जो आहे इस्रायलचा तो म्हणजे त्यांनी डिटेक्ट केला पाहिजे माणसाचा मूड कसा, म्हणजे त्याचा आवाज आहे. त्या आवाजावरती मग समजतो की ना कसा त्याचा मूड आहे, असे म्हणजे रामबान सांगतायत, मिद्राश मधून आणतायत. तर इथे मोशे रब्बेनू जेव्हा म्हणाले की हा आवाज त्या लोकांनी ऐकला, तर योशुआ म्हणाले इथे मला आवाज जरा म्हणजे माणसं ओरडतायत, ते लढाई चालली काम मध्ये. तर मोशे रब्बेनू म्हणतायत ना आवाजावरून समजते की हा आवाज लढाईचा नाहीये, हा ना आवाज म्हणजे घाबरून पळतायत असा आवाज आहे, की आवाज आणि आवाज डिस्ट्रेस जो आहे त्याचा आवाज ऐकायला येतोय. म्हणजे हा आवाज कसला आहे, तो म्हणजे थोडासा म्हणजे डिस्ट्रेसिंग आहे मोशे रबेनूला. का, कारण की त्यांनी इंडिकेट केलं इथे की लोक एन्जॉय करतायत आणि सेलिब्रेशन चाललंय त्यांचा आपला कशावर. ते लोक म्हणजे ते लोक ब्लास्फेमियस आणि इमॉरल बिहेवियर आहे इथे. ते लोक म्हणजे त्यामध्ये म्हणजे संक आहेत, म्हणजे एकदम आतमध्ये आहेत त्या बाबतीमध्ये. आणि ती लोक म्हणजे भोवती फिरतायत त्यांच्या नवीन देवाच्या, असे राशी म्हणतात. आणि खचा सफोरनं पण सांगतायत तर ती लोक म्हणजे एन्जॉय करतायत. ते डिस्टर्ब करते मोशे रब्बेनूला. तो डिझपिअर झाले आपला चेंजिंग अँड परफेक्टिंग पीपल. तर मग
त्यांना म्हणजे एकदम वाईट वाटलं की कसं म्हणजे आता चेंज करायचं आणि परफेक्ट करायचं लोकांना, जे म्हणजे एन्जॉय करतात एकदम म्हणजे फुल हाईट वरती अशी मूर्ती पूजा आणि ज्या त्या वाईट गोष्टी चालल्या त्यांचा. आता पुढे बसूक आपल्याला पुढे आपला बसूक 19 मध्ये सांगते की ही त्यांनी ऐकला जेव्हा ते जवळ आले कॅम्पचं आणि त्यांनी बघितलं की लोक मूर्तीपूजा करतात म्हणजे काफ आहे आणि लोक डान्स करतायत. तर मोशे रब्बीनूचा राग म्हणजे एकदम स्ट्रॉंग झाला. त्यांनी पाट्या फेकल्या हातामधून आणि ते तोडून टाकल्या डोंगराच्या पायथ्याशी. आणि नंतर मग त्यांनी त्यांनी तो गाईचा बच्चाची मूर्ती केलेली आहे त्याला घेतला, त्याला आगीमध्ये जाळून टाकला आणि त्याला पाऊंड केला म्हणजे त्याला म्हणजे माती करून टाकली, पावडर सारखी करून टाकली त्याला म्हणजे ग्राइंड करून आणि त्याला हवेमध्ये स्प्रिंकल करून टाकला. आणि त्यांनी इस्रायल लोकांना म्हणजे पियाला लावला तो पाणी. तर इथे सांगते की त्यांनी त्या पाट्या फेकल्या. आता आपल्याला थोडासा म्हणजे अचंब वाटतो की मोशे रब्बेनु त्यांचं सगळं मनुष्य तो घेतोय परमेश्वराच्या हाताचं काम आणि तो त्याला डिस्ट्रॉय करतोय. आणि कसा होऊ शकते परमेश्वराच्या हाताचा काम अगर आपल्या हातामध्ये आला तर आपण त्याला म्हणजे काय एवढा इझिली तोडून टाकू. आपण पहिले विचार करू त्याला तोडला पाहिजे नाही तोडला पाहिजे कसं त्याला म्हणजे किती पण म्हणजे आपण जस्टिफिकेशन देऊ शकतो त्याचा रागाचा. पण इथे क्लिअरली आपण बघतोय हे असा त्यांनी म्हणजे नाही केला पाहिजे होता. आपण असा विचार करू. आता इथे एवढा सारा त्याने म्हणजे एकदम आपण म्हणतो ना एकदम डेअरिंग करून केला ते. तर क्लिअरली त्याला माहिती होता की असा म्हणजे केला पाहिजे. आता काहीतरी कारण त्यांनी सांगितले आपल्या डिसिजन बद्दल. या डिसिजन बद्दल मोशे रबेनूनी म्हणजे कारण सांगितलं. मोशे रबेनू काय म्हणाले की असूर आहे फॉरवर्डन आहे जो हेरेटिक आहे त्याला म्हणजे पेसाकच्या ऑफरिंग पासून खाण्यासाठी. आणि नक्कीच आता जमाती म्हणजे हेरेटिक लोक आहेत म्हणजे कितीतरी म्हणजे आपला मास नेशन आहे जो ते लोक म्हणजे आपला या जो सीन आहे मूर्तीपूजा आहे त्याच्यामध्ये लोकांनी म्हणजे भाग घेतला. तर मग त्यांना कोणा म्हणजे हा पूर्ण तोरा देऊ शकत नाही. कारण की मूर्तीपूजा करणे म्हणजे परमेश्वराच्या न्यायाचे डायरेक्ट उलट झाले. परमेश्वराच्या न्यायाबद्दल म्हणजे आपण म्हणतो की त्यांना म्हणजे ते लोक ते एक्सेप्ट करत नाही. पुढे आपल्याला दुसरा आपला गुरु आर्य सांगतायत. तर कारण इथे सांगितलं आपल्या इस्रायल लोकांना त्यांना म्हणजे आज्ञा मिलाच्या अगोदर आपल्या पार्टींच्या म्हणजे फॉर्म मध्ये एकदा तोरा दिले त्याला आपल्यावर आपण म्हणतो जे हेरेसी आहे किंवा विश्वास कमी आहे. तर मग ते लोकांनी नाही म्हणजे त्या गोष्टी एक तर हेरेसी बोला किंवा त्यांचा विश्वास कमी आहे विश्वास म्हणजे नाही एवढा परफेक्ट आहे त्याच्याने म्हणजे इस्रायल लोकांना फ्री करत नाही त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये जी त्यांना म्हणजे कॅरी आउट करायची आहे आपल्या परमेश्वराची आज्ञा. आणि परमेश्वराने आज्ञा दिली त्याला स्मॅश कर.
म्हणजे काय म्हणतायत ते इस्रायल लोक किती पण तो धार्मिक असू द्या, किती पण धार्मिक नाही असू द्या, तो इस्रायल आई बाबाचे म्हणजे आई बाबा त्याचे आबा इबा इस्रायल आहे आणि त्यांची फॅमिली लाईन इस्रायल आहे. त्यांना म्हणजे जेवढा माहिती आहे तेवढा म्हणजे त्यांची इमाची इमा इमाची इमा इमाची इमा आबाची आबा आबाची इमा आबाची इमा, तर मग आपण म्हणतो की त्यांचा जो फॅमिली लाईन त्यांना माहिती आहे क्लिअरली इस्रायल आहे. तर मग त्यांच्यावरती ऑटोमॅटिकली म्हणजे आपण म्हणतो ऑटोमॅटिकली त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी येते तोराचा आणि तोराचा अभ्यास करायचा, मिtzvotचं पालन करायचं आणि मिtzvahचा अभ्यास करून ज्ञान घेऊन त्याचा म्हणजे त्याप्रमाणे आपलं आयुष्य चालवायचं. ते ऑटोमॅटिकली येते. आता मनुष्याला म्हणजे परमेश्वरानं असं मनुष्याला वाटतं की त्याला फ्री चॉईस आहे. तर मग तो फ्री चॉईस म्हणजे विचार त्या डोक्यामध्ये म्हणजे विचार त्याच्या आयुष्यामध्ये येतात. एक तर मला धर्म नाही पाळायचा आहे किंवा मला धर्म जसं जमेल तसा मी करीन. फक्त शब्दातला शब्दात पाळीन किंवा मी कशर पाळीन किंवा काय जसं मला कम्फर्टेबल आहे त्याप्रमाणे तो म्हणजे स्वतःला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतो किंवा त्याचा विश्वास पूर्णपणे नाही आहे. त्याच्याने आपण नाही म्हणत की तो इस्रायल नाही आहे. तो इस्रायलच्या रिस्पॉन्सिबिलिटी फ्री झाला. तसं नाहीये. तर किती पण लांब असू ना, किती पण जवळ आहे, त्याच्यावरती ते जबाबदारी आहे तोरा आणि मिtzvotचं पालन करायचं. आणि तसंच परमेश्वराने ती आज्ञा दिली की पाट्या तोडण्यासाठी असं म्हणजे ते सांगतायत. म्हणजे परमेश्वराकडे आज्ञा होती. तर इथे आपण बघतो की आपण या जगामध्ये जे परमेश्वराने हा जग बनवला, तर जग कसा परमेश्वराला पाहिजे होतं की जग परफेक्ट असेल आणि मनुष्य जो आहे त्याच्या आयुष्यामध्ये परफेक्शन त्याला मिळेल. पण नंतर मग जो सीन झाला की आपला त्या लोकांनी फ्रूट ऑफ नॉलेज खाल्ल्याने त्याच्यामुळे आपला जो नेगेटिव्ह बाजू जी आहे ती पहिली बाहेर होती. म्हणजे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आणि आपला म्हणजे येचर चांगली इच्छा आणि वाईट इच्छा. तर वाईट इच्छा कशी बाहेर होती तर मनुष्याला थोडा म्हणजे त्याला पण तिथे चॉईस होता आणि कसं त्याला स्वतःला परफेक्ट करायचा आणि तो ह्या आयुष्यामध्ये परफेक्शन त्यांनी आणला असता अगर तो सीन झाला नसता आदम ऋषीच्या हातातून. पण आता आदाम जो पहिला मनुष्य त्याच्या हातातून सीन झाला त्याच्यामध्ये काय झाला की पाप जो आहे म्हणजे जो निगेटिव्ह बाजू जी आहे ती त्याच्या आतमध्ये शिरली, त्याच्या आतमध्ये आली. त्या आतमध्ये आल्यानंतर जो परमेश्वराचा हेतू आहे माणसाला बनवायचा या जगामध्ये तर तो परफेक्ट होईल. त्याच्या परफेक्शन होईल त्याच्यामध्ये म्हणजे स्पिरिच्युअल परफेक्शन आणि त्याचा बॉडी जो सोल जो आहे ते दोघं जण एकत्र येऊन ती लोक म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये परफेक्शन आणतील. तो जो आहे अजून डिफिकल्ट झाला. का कारण की जेव्हा वाईट आतमध्ये आहे त्याच्यावरती त्याला कंट्रोल करायला एकदम डिफिकल्ट आहे आणि आपण बघतो की त्याला परफेक्शन जो आहे 100% परफेक्शन जो आहे तो या जगामध्ये त्याला एकदम डिफिकल्ट डिफिकल्ट जातो. अचीव करू शकतो तो. पण त्यासाठी म्हणजे त्याने कितीतरी चांगल्या म्हणजे कितीतरी गोष्टीवर त्याने म्हणजे स्वतःला ओव्हरकम केला पाहिजे आणि ती परफेक्शन राव राव लुचातो त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात देरेख देरेख हशेमध्ये ते लिहितात त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांना परफेक्शन माणसाला कधी येऊ शकते तर मग परफेक्शन जे आहे तो स्वतःवरती अगर स्वतःवरती काम करतो, स्वतःला कंट्रोल करतो, स्वतःवर त्याला म्हणजे आपल्या तोराचा अभ्यास मिचूच्या पाळण्याच्या मार्गामध्ये आहे आणि हळूच स्वतःवरती काम करतोय आणि पूर्ण आयुष्य करत राहतो. नंतर मग आपण जसं आपण तयारी केली स्वतःची म्हणजे आपल्या आपण स्पिरिच्युअलिटी आणि फिजिकली संगत घेऊन कारण की आपण फिजिकॅलिटी सोडून म्हणजे आपण म्हणतो ना फिजिकल वर्ल्ड जो आहे तो सोडून आपण स्पिरिच्युअलिटी करू. फक्त मी स्पिरिच्युअलिटी करीन तसं नाही करू शकत. कारण की फिजिकॅलिटी मध्ये राहून आपल्याला आता फिजिकल करायचं आहे, स्पिरिच्युअल करायचं आहे. फिजिकॅलिटी म्हणजे खाणं पिणं आपलं झोपणे ज्या गोष्टी ज्या आपण फिजिकली करतो त्याच्यामध्ये आपल्याला आता स्पिरिच्युअलिटी आणायची आहे.
तर मग ती आणून आपण थोडासा परफेक्शन आपण आणू शकतो. पण तो स्टेप आहे, लेवल आहे परफेक्शनचा. त्यानंतर मग मनुष्य आपला 100% परफेक्शन मध्ये नाही येत. मग तो वारतो. वारल्यानंतर मग तिचा आत्मा आणि बॉडी सेपरेट होते. आणि आता आत्म्याला जे काय त्यांनी म्हणजे या आयुष्यामध्ये जिवंत असताना जो परफेक्शन केलेला आहे, जो काय त्यांनी अचीव्ह केलेला आहे, त्याचा जो बेनिफिट त्याला मिळतो. त्याला म्हणजे तो एक एक हे मिळते. पण आता खरा परफेक्शन कधी होणार? तर तो आत्मा जो आहे, जो सेपरेट झाला बॉडीमधून, तो परत बॉडीमध्ये येईल आणि बॉडी जिवंत होईल. त्याला आपण म्हणतो दिह्यादेमिती. तो आत्मा वरती गेल्यानंतर त्याचं कनेक्शन बॉडी संगत कधी सुटत नाही. तो बॉडीसाठी थांबलेला आहे. कधी येईल टाईम परत जिवंत होण्याचा. आणि तो आत्मा जो परत बॉडीमध्ये दिह्यादेमिती होईल आणि सर्व जिवंत होतील. तर मग इथे पण बघतोय तर मग इथे आपण बघतोय की ना आपला परमेश्वर, तर मनुष्य त्याला परफेक्शन 100% परफेक्शन कधी येणार आहे? की जेव्हा परत तो जिवंत होईल आणि मग नंतर मग तो जो लाईफ असेल तो फॉर एव्हर आहे. तर मग तो परफेक्शनसाठी आपल्याला नाईलाजाने म्हणजे आपल्याला फेज आहे मधी, बॉडी आणि सोल सेपरेट होतोय आणि परत एकत्र येतो. तर आता आपल्याला आत्म्याला आत्म्याला आपल्याला जास्ती आयुष्यामध्ये जो पण आपण म्हणजे जीवात जीव आहे, तर आपल्या आत्म्याचे सर्व्हिसेस जे आहेत, आत्म्याला जो प्रेफरन्स आहे तो आपण दिला पाहिजे. आणि तो कसा आपण देतो? तर आपण तोराचा अभ्यास करून, मिtzvotचं पालन करून, आपण चांगल्या मार्गावरती राहून, चांगला करून या जगामध्ये, त्याच्याने म्हणजे आपण आत्म्याच्या भागाला जो आहे जास्ती म्हणजे त्याला प्रेफरन्स देतो. आणि फिजिकल जो आहे, तो आपण परमेश्वराच्या कामासाठी वापरतो. आपल्याला खाणं-पिणं आपल्याला का बंद नाही करायचं आहे. आपला खाऊन पिऊन एन्जॉय करून आपण परमेश्वराचं जो फिजिकॅलिटी आपल्याला स्पिरिच्युअलिटी मध्ये घ्यायचं आहे. तर आता इथे आपण बघतोय की मोशे रबेनू म्हणजे योशुआ म्हणजे म्हणतायत की इथे परमेश्वराने आज्ञा दिली काही पाट्या तोडून टाका. का तोडून टाका? कारण की तोडल्याने त्याच्याने म्हणजे मनुष्याला दिसण्यात येईल की किती पण तो लांब असून द्या, बट जो तोराचा जो रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते त्याच्यावरून जात नाही. तोराची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावरती नेहमी राहते. आता इथे पण बघतो साईज आणि वेट जो आहे पाट्यांचा, तर म्हणतात ते चमत्कार फक्त होता का मोशे रबेनू ते कॅरी करू शकले. तर जेव्हा ते म्हणजे आपला जेव्हा ते आले मोशे रबेनू, जी लोक म्हणजे पाप करते त्यांच्या समोर, तर हे जे अक्षर जे आहेत ते हवेमध्ये अशी म्हणजे उडून गेली वरती, परत गेले आसमानामध्ये. आणि तो दगड जो आहे राहिला, त्याची पवित्रता त्यामध्ये राहिली नाही आणि तो एकदम हेवी झाला आणि एकदम म्हणजे मोशे रबेनू सहन करत नाही. तर मग ही साईन आहे की मोशे रबेनू मोशे रबेनू विचार केला की ही साईन आहे की मला ते तोडला पाहिजे. आता पाटे जे आहेत, जे दादनाचे पाटे जे आहेत, ते दाखवतो आपला नवीन आणि आपला हायर स्टेज जो आहे आपल्या इस्रायल लोकांचा स्पिरिच्युअल स्टँडिंग मध्ये. आणि तो आपला रिफ्लेक्ट करतोय आपल्या फिजिकल लाईफ मध्ये. ते ते पण फिजिकल लाईफ मध्ये पण पाट्या रिप्रेझेंट करतायत आपल्याला फ्रीडम आहे आपल्या
वाईट म्हणजे इव्हिल इन्क्लिनेशन पासून आणि आपला एंजल ऑफ डेथ आहे त्यापासून. म्हणजे 10 आज्ञा जे आहेत आपल्याला रिप्रेझेंट करतात की फ्रीडम आहे आपल्याला, म्हणजे वाईट म्हणजे इन्क्लिनेशन जो आहे, आपण म्हणतो जे वाईट हेतू जे त्याच्यापासून, वाईट बाजू म्हणजे ती आपल्याला खेचते वाईट करण्यासाठी. आणि दुसरा आपला जो देवदूत आहे मृत्यूचा, तो एंजल ऑफ डेथ. कारण की सिनाय इस्रायल लोकांना म्हणजे एवढ्या लेवलवरती आणला होता, एवढा त्यांचा हाय लेवल होता, जो आदाम रिशोनच्या हातातून, म्हणजे आपण म्हणालो जो सिन झाला ट्री ऑफ नॉलेजचा फ्रूट खाल्ल्याने, त्याच्या अगोदरची लेवल जी होती आदाम रिशोनची, ती लेवल आपल्या इस्रायल लोकांची परमेश्वरांनी म्हणजे हर सिनावरती तोरा द्यायच्या टायमाला त्यांची ती लेवल आली होती. आणि आता जो म्हणजे मूर्ती पूजा झाली, तर मग त्यांची जी अगोदरची कंडिशन जी होती त्याच्यामध्ये आपण म्हणतोय स्पिरिच्युअल वीकनेस आला, तो वीकनेस परत आला. आणि त्यामुळे आता इम्पॉसिबल झाला का त्या लोकांना म्हणजे हे पाट्या मिळू शकणार नाही अशी ओळखाय मग कधू सांगतात की एकदा त्यांचा म्हणजे लेवल खालती उतरला, तर मग ते उतरल्यामुळे त्यांना जो स्पिरिच्युअल लेवल जो होता तो त्यांच्या म्हणजे हातातून गेल्यामुळे आता ती लोक हा जो आपल्या 10 आज्ञाच्या पाट्या ज्या आहेत त्यांची लेवल एवढी मोठी आहे, एवढी स्पेशल आहे, एवढी स्पिरिच्युअल आहे, तो एवढा पवित्र आहे, तर तसा आपल्याला पण म्हणजे तो लेवल पाहिजे, तो आपण म्हणजे धरू शकतो, त्याला समजून घेऊ शकतो संगत. आणि ती लेवल पडल्यामुळे इम्पॉसिबल झालं, त्यासाठी मोशेरबन नाईलाजाने त्या पाट्या तोडायला लागल्या. त्याला याकोब खाय केनेव्स्की लिहितायत, ते ऑफर करतायत आपला अजून इन्साइट का मोशे रबेनूनी पाट्या तोडल्या. एकदा त्यांनी बघितलं की लोक डान्स करतात म्हणजे एन्जॉय करतायत आपल्या मूर्ती पूजाच्या भोवती. पहिला त्यांनी फक्त ऐकला, जेव्हा मग त्यांनी ऐकला इस्रायल लोक नी केलं आहे त्यांच्यासाठी म्हणजे गोल्डन काफ म्हणजे मूर्ती तयार केलेली आहे, तर ते काय म्हणाले, ते म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला लागले. म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट म्हणतो आपण म्हणतो त्यांना चांगली बाजू बघून, म्हणजे त्यांना म्हणजे नाही त्यांना म्हणजे आपण चांगली बाजू देणे आणि नाही आपण म्हणजे त्यांच्या उलट बात करणे. बेनिफिट ऑफ डाऊन म्हणजे आपण त्यांना म्हणजे आपण पॉझिटिव्ह साईड दाखवतो की नाही उलट त्यांच्यातून चुकी झाली, घाई झाली, आणि अशा गोष्टी आपण देऊन त्यांना त्यांना म्हणजे एक प्रकारचा एक त्यांच्या चुकीवरती आपण त्यांना म्हणजे त्याच्यामधून म्हणजे आपण त्यांना अजून वाचवू शकतो. बट इथे आता एवढा मोठा म्हणजे जमात आहे, ते लोक थांबलेले आहेत वालवंटामध्ये. काय त्या लोकांनी म्हणजे दिला असतं त्यांच्या मुलाला उद्या उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी. आणि विदाउट लीडर, अगर लीडर नसेल म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे म्हणजे विचार केला मोशे रबेनूने की त्या लोकांना म्हणजे आता काय खाना पुरवला पाहिजे मुलांना. दुसरा आपला अगर लीडर नसेल त्यांना, तर मध्ये असं परमेश्वरामध्ये त्यांच्यामध्ये कोण असेल आता, कसे ती लोक म्हणजे जिवंत राहतील. तर नक्कीच त्यांनी विचार केला की त्या लोकांनी मूर्ती केलेली आहे, ना त्यांचा म्हणजे हेतू होता परमेश्वरापासून सेपरेट होण्याचा म्हणजे वेगळा होण्याचा, रादर परमेश्वराच्या समोर म्हणजे कोणतरी अजून म्हणजे म्हणजे असेल आपल्या इंटरमिडिएटरी बात करण्यासाठी. आणि त्या लोकांनी म्हणजे अशी म्हणजे इच्छा ठेवली होती की ते लोकांना म्हणजे आणि त्यांनी अशी म्हणजे इच्छा ठेवली होती की त्या लोकांना म्हणजे कोणी फोर्स नाही केला हे करण्यासाठी.
असं मोशे रबेनूच्या म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट देत होते. मग जेव्हा त्यांनी बघितलं की लोक नाचतायत, तर मग ते म्हणाले की हा नक्कीच की नाचणे आणि एन्जॉय करणे त्या मूर्तीपूजाच्या म्हणजे मूर्तीपूजामध्ये. तर मग ते समजले की इथे काय म्हणजे आपण काय जस्टिफिकेशन देऊ शकत नाही त्यांच्या त्यांच्या वागणुकीवरती. आपण म्हणतो चांगलं म्हणजे आपण चांगली बाजू दाखवू शकतो. आणि त्याच्यावर त्यांनी म्हणजे डिसिजन घेतला की त्या लोकांना म्हणजे ते लोक डिझर्व करत नाही, त्या लोकांना पाट्या मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी मोशे रबेनू स्टेप घेतला आणि ते पाट्या तोडल्या. आणि त्या पसूक आपल्याला 20 मध्ये आपण बघितला तर त्यांनी तो म्हणजे काफ घेतला, म्हणजे तो मूर्ती घेतली, त्याला म्हणजे आगीमध्ये जाळला, नंतर मग त्याची पावडर करून टाकली, कुटून पावडर केली आणि पाण्याच्या वरती टाकला आणि त्यांनी पाणी तो पियाला दिला इस्रायल लोकांना. तर मोशे रबेनूने काय केलं, इस्रायल लोकांना त्यांच्या पापापासून म्हणजे एक प्रकारचं म्हणजे त्यांच्यावर तो पाप काढण्यासाठी परत म्हणजे तो म्हणजे परमेश्वराकडे परत धाव घेतील, तर त्यांना म्हणजे परत पाट्या मिळण्यासाठी. आणि जो स्पिरिच्युअल रोल आहे तो म्हणजे परत चांगला म्हणजे 45 रोल म्हणजे परत स्ट्रॉंग होईल. तर मग त्यांनी काय केलं, त्यांनी पहिला स्टेप घेतला आपला की आपण त्यांनी बघितलं क्राऊड जो होता, जो पाप करत होता हे ते थोडे होते. त्या लोकांनी म्हणजे इन्फ्लुएन्स केला आपल्या म्हणजे ते लोक म्हणजे पूर्ण जमातीला बघितलं तर पूर्ण जमातीमधून काही लोकांवरती हा इन्फ्लुएन्स झाला होता मूर्तीपूजाचा. नाही सर्वजण करत होते. पण जेव्हा आपण बघतो की मूर्तीपूजा पाप चाललेला आहे आणि आपण काय बोलत नाही, आपण काय म्हणजे पुढाकार घेतो त्यांना स्टॉप करण्यासाठी, तर मग जसं काय म्हणजे आपण पण त्यांच्यामध्ये म्हणजे आलो असं समजलं जातं. पण इथे जेव्हा मुशर्रफांनी बघितलं का मेजॉरिटी वास्ट मेजॉरिटी या त्या लोकांनी म्हणजे मूर्तीपूजा नाही केली. पण इथे मूर्तीपूजा झालेली आहे कशामध्ये, कैसर लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये भाग आपला छोट्या अमाऊंट म्हणजे जो आपले जे थोडी लोक आहेत त्या लोकांनी भाग घेतला मूर्तीपूजामध्ये. आता त्यांनी तो पाणी प्यायला लावला त्यांना. आता 3 कॅटेगरीचे पाप म्हणजे सिनर्स आहेत, ते पाप करतात. आणि जे अशा कॅटेगरीचे त्यांना म्हणजे शिक्षा मिळते. असं योमा मसेकत योमामध्ये सांगते. अगर कोणाला म्हणजे वॉर्निंग दिली असेल विटनेसेसनी, आणि म्हणाले विटनेसेस की तू मूर्तीपूजा करू नको, आणि त्यांनी तरी पण केली, तर आपण म्हणतो त्याला शिक्षा आहे मृत्यूची तलवारीने. म्हणजे तलवारीने त्याला मारून टाकतात. दुसरं आहे ज्याने म्हणजे जाणून बुजून केला, बट विटनेसेस नव्हते, विटनेसेस त्याला वॉर्निंग दिली नाही, आणि त्यासाठी त्यांना म्हणजे आता कोर्ट शिक्षा देऊ शकत नाही. तर त्यांना शिक्षा कधी मिळते, कशी मिळते, तर रोगराई येऊन त्यांच्यावरती म्हणजे इन्फेक्शन किंवा लो आले त्यांच्यावरती म्हणजे आपण म्हणतो त्यांना कुठल्या तरी व्हायरस डिझीज आपण म्हणतो, ज्या गोष्टी म्हणजे मनुष्य हसवशालो माणसावरती येऊ शकतात, असे प्लेग येऊन, सिकनेस येऊन, असं म्हणजे डिझीज येऊन तो मनुष्य त्याला म्हणजे त्याला शिक्षा मिळते मृत्यूची. आता तिसरी आहे, तिसऱ्या लेवलची आहे
ची शिक्षा बाकीच्या लोकांना, जसं म्हणजे आपण इथे बघणार आहोत. आता जो अनफेथफुलनेस आहे, मग ते लोक म्हणजे फेथफुल नाही राहिले. जो लास्ट ग्रुप आहे परमेश्वर, म्हणजे ते लोक परमेश्वरा संगत फेथफुल नाही राहिले. ती लोक म्हणजे वाईट संबंध वाले, म्हणजे जी आपण म्हणतो जसा म्हणजे ती आहे, जसा म्हणजे आपला स्त्री, लग्न झालेली स्त्री ती नवऱ्याला फसवते, असा म्हणजे स्टेटस आहे त्या लोकांचा, म्हणजे ह्या थर्ड ग्रुपच्या इस्रायल लोकांचा. तर मोशे रबेनूनी त्यांच्यावरती म्हणजे टेस्ट आणला. म्हणजे आपण म्हणजे स्वतः दिलेला आहे. म्हणजे स्त्रीला म्हणजे अक्यूज केला वाईट संबंधासाठी. म्हणजे स्त्रीला म्हणजे आपण म्हणतोय तिला अक्यूज कशासाठी केला, म्हणजे तिला म्हणजे आपण म्हणतो तिच्यावरती एक प्रकारचा म्हणजे अक्यूज, म्हणजे तिच्यावरती म्हणजे जो आळ लावलेला आहे की त्यांनी वाईट संबंध केला. तर मग म्हणजे तिने म्हणजे स्त्री बरोबर म्हणजे नवऱ्याच्या म्हणजे आपण म्हणतो स्वतःचा जो सेक्शन जो आहे तोरामध्ये, तो काय म्हणते की नवरा बघतो की त्याची बायको जी आहे अशा अशा म्हणजे माणसासंगत बात करते किंवा काय, तर मग तिला वॉर्निंग देतो की बघ त्या संगत बात करू नको, त्या संगत एकट्या नको येऊ, आणि ती ऐकत नाही. तर मग आता नाईलाजाने मध्ये नवऱ्याला आपला कोर्ट मध्ये जायला लागतो, जवळच्या म्हणजे सिटी कोर्ट मध्ये. तिथे जाऊन तो ज्युइश रिलिजियस कोर्ट मध्ये सांगतो त्यांना असं असं मला म्हणजे त्याच्या स्त्रीवरती त्याला असं असं म्हणजे सांगितलं, मी तिने नाही ऐकला. तर मग तिला चेक करण्यासाठी आपल्या पवित्र मंदिरामध्ये नेतात. तिथे तिला म्हणजे तो पाणी प्यायला देतात. त्याच्यामध्ये मग तिला अगोदर वॉर्निंग देतात की अगर तुम्ही वाईट केलं असेल तर आता सांग, नाहीतर मग हा पाणी तुझे पिल्यानंतर त्याचा इफेक्ट जो तुझ्यावरती होईल तो म्हणजे अगर तुम्ही पाप केला असेल तर मग तू ऑन द स्पॉट म्हणजे तुझे म्हणजे शरीर हेवी होत जाईल, पाय म्हणजे सुजत जाईल, पोट सुजत जाईल आणि तू ऑन द स्पॉट मरून जाशील. नाहीतर मग आपला म्हणजे ऑन द स्पॉट म्हणजे ती म्हणजे एकदम पडायला लागली का तिला म्हणजे बाहेर काढतात पवित्र मंदिराच्या कोठीयाड मधून. तर मग असा जो केस जो आहे तिथे आपण बघतो का तिथे पियाला देतात स्त्रीला. तसंच इथे पण मोशे रबेनूने काय केला, जो गोल्डन कार्पचा जो हे आहे पावडर जी आहे ती पाण्यामध्ये टाकली आणि ती लोकांना पिण्यात देण्यासाठी. जी माणसाने म्हणजे मूर्तीपूजा केली नाही, त्यांचा विश्वास परमेश्वरावरती परफेक्ट होता, त्यांच्यावरती या पाणीचा इफेक्ट काय होणार नाही. बट ज्याने कोणी मूर्तीपूजा केलेली आहे तोच फक्त मरेल. जसा म्हणजे स्वतः स्त्री बद्दल आपण म्हणतोय जी गिल्टी आहे, जिने म्हणजे पाप केलेला आहे तिच्यावरती हा चार्ज आहे असे राशी सांगतात. तिथे आपण बघतोय की मोशे रबेनूनी हा मार्ग म्हणजे 3 लेवल जे आहेत आपण बघितले, ज्याच्यामध्ये म्हणजे पहिला लेवल आहे वॉर्निंग आहे आणि तरी पण करतोय. दुसऱ्या लेवल वॉर्निंग नाहीये आणि तिसरा लेवल ज्यांचा फेथ म्हणजे डगमगतोय, परमेश्वरावरती विश्वास आहे का नाही आहे, आणि त्या लोकांनी मूर्तीपूजा केली, तर मग तो जसा काय म्हणजे लग्न झालेली स्त्री जसं फसवते तर तिला पियाला देतात, तसा इथे पण या लोकांना मुशरबीने पियाला दिला. इथे आपण बघतोय की परमेश्वराच्या म्हणजे आपण परमेश्वराने आपल्याला पवित्र तोरा दिलेला आहे, मिtzvot दिलेले आहेत. तर तोराचा अभ्यास करून मिtzvotचं पालन करून जेव्हा आपण परमेश्वराच्या मार्गाला आहोत तर आपण स्वतःला परफेक्शन आणतो. या जगामध्ये माणसाचा टाइम जो आहे तो टाइम लिमिटेड आहे. मनुष्य जर परमनंट न राहण्यासाठी आलेला आहे. परमनंट कधी असेल फक्त तिह्याच्या मितींच्या नंतर, म्हणजे त्या टायमाला म्हणजे तो जग
तो परफेक्ट असेल आणि तो फॉर एव्हर असेल असं म्हणतात. बट आपण इथे या जगामध्ये जो आपण परमेश्वराने जो टाइम दिलेला आपल्याला, त्या टायमाचा आपण चांगला वापर करून, तोराचा अभ्यास करून, मिचूचं पालन करून, चांगली कामं करून आणि आपण आपल्या स्पिरिच्युअल म्हणजे आपण म्हणतो ना आत्म्याला जे काही फायदेशीर आहे त्याचा आपण जास्ती विचार केला पाहिजे. त्याच्यावरती आपण जास्ती भर दिली पाहिजे. इव्हन आपण खातो पितो पण खायच्या अगोदर बराखा करतो. खाताना आपण विचार करतो मी खातोय कशाला, मला ताकद येईल परमेश्वराला काम करण्यासाठी. आपण झोपायला जातो, आपण काय विचार करतोय की मी झोपतोय कशाला, मी उठलो तर मला परमेश्वराला कामासाठी ताकद चांगली येईल. जसं म्हणजे मिचवत करण्यासाठी. तसं दुसऱ्या गोष्टी पण करतोय. आपण शॉपिंग करतो, आपण इथे जातो, चांगले कपडे घेतो. तर मी कपडे घेतोय कशासाठी, तर परमेश्वराचं म्हणजे सर्व्हिसेस करण्यासाठी माझ्या अंगावरती कपडे चांगले असतील. असा आपण विचार करणे म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये आपण जे आपला फिजिकल वर्ल्ड जो आहे, त्याला आपण कसा स्पिरिच्युअल बनवायचा हा आपला हेतू आहे आणि त्याच्यामधून आपण हळू-हळू आपल्यामध्ये परफेक्शन आणतोय. आणि परफेक्शन म्हणजे हळू आपला जीव आहे तोपर्यंत. नंतर मग मनुष्य वारतो. वारल्यानंतर परत मग तो आत्मा वरती जातो, सेपरेट होतोय आणि मग परत येईल, आपल्या बॉडीमध्ये परत तो येईल आणि मग उभा राहून त्याला स्पेशल म्हणजे हे मिळेल. म्हणजे वरती आत्मा जेव्हा वरती आहे त्याला बेनिफिट त्याचा जो आशीर्वाद जो आहे, तो भरपूर असेल त्याला म्हणजे तो स्पिरिच्युअली त्याचा जो लाईट जो आहे त्याला जो जो हे आहे त्याला एन्जॉयमेंट जो आहे ती त्याला मिळत राहील वरती. बट त्या टायमाला तो फ्री आहे. त्या टायमाला तो नाही काय करू शकत. एकदा बॉडीमधून सेपरेट झाल्यानंतर. त्यासाठी आपण म्हणतो निफ्तार. निफ्तार म्हणजे तो फ्री झाला. फ्री झाला म्हणजे आता बॉडीपासून फ्री झाला म्हणजे आता तो मिtzvot आणि तोराच्या आणि मिtzvotच्या बंधनामध्ये नाही आहे. जे काही त्यांनी जमा केलेलं त्याच्या आयुष्यामध्ये जिवंत असताना तो त्या संगत आता तिथे आहे. बाकीचं त्यांनी जे नाही केलं तो आता नाही केला. त्याला काय म्हणजे आता ऑप्शन नाहीये. आणि नंतर मग ज्याला परफेक्शन त्याला म्हणजे चांगला परफेक्शन कधी मिळेल, तर जे तिखे मितीन होईल तेव्हा. तर आपण प्रार्थना करूया लवकरात लवकर तिखे मितीम होईल आणि बेजात हशेम गेवला शिलेमा येईल आणि सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर आपल्यावरती भरभराटी, सुख आणि समाधान आणि आचलाखा आणि बेजात हशेम आपल्याला म्हणजे या जगामध्ये पण आपल्याला सर्व गोष्टी थोड्याच अभ्यासामध्ये आपलं परमेश्वर यश देतील आणि आपल्या शूरमध्ये पण आपले पुष्कळ ग्रुप अजून वाढेल. आपण अशी प्रार्थना करूया. ברוך השם אמן ואמן. परमेश्वर ניתן כל הברכות כל הישועות. אמן. חזק וברוך. תודה רבה רבי אהרון. יזכרי מצוות כל טוב להתראות. יגדיל תורה ויאדיר. अमेन. बेजात हशेम. आता रबी आरोनच्या शिवरच्या नंतर रबी शिमोनचा शिवर आहे नबीवरती, प्रॉफिट्स वरती.